मित्रांनो, शिवछत्रपतींसाठी त्यांच्या विचारांनी लढणारे सैनिक म्हणजे मावळे. तुम्ही आम्ही मावळा, बरोबर? पण स्वराज्यासाठी लढलेले म्हणजे स्वराज्य योद्धे, स्वराज्य वॉरियर्स. या स्वॉरियर्सना, या स्वराज्य योद्ध्यांना खेळता खेळता कळावं, मुलांपर्यंत ते पोहोचावेत म्हणून बनवलेले स्वॉरियर्स ट्रम्प कार्ड्स आहेत. हे मावळातर्फे आणले गेलेले आहेत आणि याच्या प्रत्येक कार्डच्या ओळख करून देण्याच्या शृंखलेमध्ये मी तुमचं स्वागत करतो. फॉर्मॅट आपला असा आहे की आपण शफल करतो आणि कुठलंही एक कार्ड काढतो आणि त्या कार्डबद्दल मी थेट बोलायला सुरुवात करतो. मला कार्ड मिळाले आनंदराव मकाजी भोसले यांचं. आनंदराव यांचं कार्ड म्हणजे भन्नाटवाले योद्धे, स्वराज्याच्या अश्वदळातले मोहीम प्रमुख. सो तुम्हाला त्यांचं जर पद पाहायला मिळत असेल तर कॅम्पेन इन्चार्ज कॅव्हलरी म्हणजे अश्वदळ प्रमुख, मोहीम प्रमुख होते ते. रँक तुम्हाला 14 दिसेल. अतिशय मोठ्या पदावरती असलेला हा योद्धा होता. त्याचं स्वराज्य सेनेच्या अनेक मोहिमांमध्ये कर्तृत्व होतं. टेन्युरोमीटर तुम्ही पाहिलं तर उल्लेख मात्र त्यांचा अफजल वधानंतर पासूनच्या मोहिमांमध्ये दिसतो. त्यामुळे टेन्युरोमीटर तुम्हाला 40 दिसलं तरी बॅटलफील्ड पार्टिसिपेशन तुम्ही बघितलं तर अतिशय धामधुमीच्या त्या काळात जवळजवळ प्रत्येक युद्धामध्ये आधी नेतोजी पालकर असतील, मग प्रतापराव असतील, यांच्याबरोबर जर कोणाचा उल्लेख होत असेल अश्वदळाच्या मोहिमांमध्ये तर ते आनंदराव भोसल्यांचाच होत होता. त्यामुळे 80 तुम्हाला बॅटलफील्ड पार्टिसिपेट दिसेल. परफॉर्मन्स म्हणाल तर कॅव्हलरी म्हणजे अश्वदळाच्या प्रत्येक मोहिमेत त्यांचा उल्लेख व्हावा इतकं त्यांचं कर्तृत्व होतं. आणि रिमार्केबल फीट 8 आहे. सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे ज्या बेहलोल खानाने परत आला वचन मोडून आणि त्याच्यावरती परत पेटून नेसणीच्या युद्धात जे आपले सरसेनापती प्रतापराव आणि त्यांच्याबरोबरचे 6 सहकारी मारले गेले, त्या प्रतापरावांच्या मृत्यूचा बदला घेईन असं पण घेतलेल्या आनंदराव भोसले यांनी आपला शब्द खरा करून दाखवला. त्यांनी अश्वदळाला सोबत घेऊन बेहलोल खानाला पार नेस्ते नाबूद केलं, त्याला हरवलं, त्याच्याकडनं लुटलेला माल संपत्ती सगळी गोळा केली आणि राज्याभिषेकाला महाराजांच्या चरणी आणून अर्पण केलं. रिमार्केबल फीट तुम्हाला दिसते काय 8 आहे. तर तुम्ही त्यांचं इन्सिग्निया बघितलं तर अर्थात वरच्या पदावरती होते तुम्हाला 2 सुवर्ण गोल दिसतील. अश्वपुच्छ म्हणजे घोड्याची शेपूट तुम्हाला दिसेल विभागाच्या इथे. आणि तुम्ही जर नेतृत्व कौशल्याचं बघितलं तर तो वाला जेम चालू आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्या लढल्या का आणि सर्वोच्च बलिदान केलं का तर त्याच्यामध्ये माहिती नसल्यामुळे आपण ते चालू ठेवलेलं नाहीये. तुम्हाला नेतृत्व कौशल्य जो रेअर जेम आहे, तुलनात्मक परिमाण वापरताना खेळताना तुम्हाला तो वापरून तुमचं कार्ड जास्तीचे कार्ड जिंकून देऊ शकेल तुम्हाला. अशा होते आपले आनंदराव भोसले. या भागात आपल्याला आनंदराव मकाजी भोसले भेटले. पुढच्या भागात बघूया आपल्याला कोण भेटतंय. तोपर्यंत जय शिवराय.